भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांची महायुती म्हणून एकजूट असल्याचे दावे तिन्ही पक्षांकडून वारंवार करण्यात येतात। पण अधूनमधून महायुतीत कधीकधी अंतर्गत वादंग असल्याची कुजबुजही कानावर पडते। त्यात आता शिंदेंच्या एका बड्या नेत्यानं भाजपवर खळबळजनक आरोप केलेत। त्यामुळे भाजप शिंदेंच्या शिवसेनेला संपवतेय का आणि शिवसेनेचे पंख कापण्याचा भाजपचा डाव आहे का, अशी चर्चा रंगली आहे। पाहूया। शिवसैनिकांचे बळी देणं आणि एक प्रकारे शिवसेना संपवण्याचं कारस्थान करणं ही भारतीय जनता पार्टी करते हे असं दिसतंय। शिवसेनेचे पंख छाटण्याचा भाजपचा डाव। हेमंत पाटलाची उमेदवारी नाकारली, भावना गवळीची उमेदवारी नाकारली, कृपाल तुमानीची उमेदवारी नाकारली, हे विद्यमान खासदार आहेत ना। आणि ह्याला फक्त कारण भारतीय जनता पार्टीची नीती। शिंदेंच्या बड्या नेत्याच्या दाव्यानं मोठी खळबळ। एका अर्थानं दुर्दैवानं असं म्हणावं लागेल की माननीय मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीच्या दबावाला बळी पडलेले आहेत। शिंदे भाजपशी बोलणार की नवलेंना समजवणार? काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मंत्री निधी नाकारून पाय कापत असल्याचा आरोप करत अनेक आमदार ठाकरेंची साथ सोडत शिंदेंनी केलेल्या ऐतिहासिक बंडात सहभागी झाले। एकनाथ शिंदे भाजप प्रणित सरकारचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या सोबत आलेल्या अनेक आमदारांना मंत्रिपदाची बक्षिसी मिळाली, तर काही नेत्यांना सत्ताधारी पक्षाचे आमदार असं लेबलही लागलं। मात्र यापैकी काही आमदारांची अवस्था आगीतून निघाले आणि फुफाट्यात पडले अशी झाली आहे का, असा सवाल आता विचारला जातोय। आणि त्याचं कारण ठरल्यात तब्बल 3दा आमदार असलेले आणि शिंदे सेनेतील बडे नेते सुरेश नवले। याच सुरेश नवलेंनी आरोपांचा सकाळी बॉम्ब फोडलाय की एकाच वेळी शिंदे सेनेमध्ये हादरे, भाजपत खळबळ आणि महाराष्ट्रात भूकंप झालाय। असं काय बोललेत सुरेश नवले की त्यामुळे गजहब माजलाय? तुम्हीच ऐका। भारतीय जनता पार्टीच्या भट्टीमध्ये शिवसैनिकांचे बळी जात आहेत, हे चित्र महाराष्ट्रातल्या शिवसेनेसाठी शोभादायक नाही। म्हणजे या राज्यामध्ये शिवसैनिकांचे बळी देणं आणि एक प्रकारे शिवसेना संपवण्याचं कारस्थान करणं ही भारतीय जनता पार्टी करते हे असं दिसतंय। भारतीय जनता पार्टीनं काय सांगितलं की IBचा रिपोर्ट तुमच्या विरोधामध्ये, सर्वे निगेटिव्ह आहेत, त्यामुळे तुम्हाला उमेदवारी देता येणार नाही। हेमंत पाटलाची उमेदवारी नाकारली, भावना गवळीची उमेदवारी नाकारली, कृपाल तुमानीची उमेदवारी नाकारली, हे विद्यमान खासदार आहेत ना। सर्वस्व अर्पण करून तुमच्यासोबत आलेले आहेत माननीय मुख्यमंत्र्यांसोबत। एका अर्थानं राजकीय जोहार हा त्यांच्या वाट्याला आलेला आहे आणि हे दुर्दैव आहे। आणि ह्याला फक्त कारण भारतीय जनता पार्टीची नीती। नाशिकची जागा ही शिवसेनेची आहे, पण मला विश्वास आहे, मला खात्री आहे की ही जागा मित्रपक्ष राष्ट्रवादी पक्ष यांच्या उमेदवारासाठी सोडण्यात आलेली आहे। रत्नागिरीची जागा ही भारतीय जनता पार्टीला सोडलेली आहे। फक्त हा जो भारतीय जनता पार्टीने ड्रामा सुरू केलेला आहे हा फक्त लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्याचा प्रयोग आहे। एकंदरीतच ज्या कारणासाठी ठाकरेंची साथ सोडली तेच भोग पुन्हा एकदा नशिबी आल्याचा आणि आगीतून फुफाट्यात पडलो असा सूर नवलेंचा आहे। शिंदे, भाजप आणि अजित पवार हे नेहमी महायुती मजबूत असल्याचा दावा करत असतात आणि त्यातच खुद्द शिंदे सेनेच्याच मोठ्या नेत्यानं असा बॉम्ब फोडल्यावर विरोधकांच्या हातात आयतं कोलीत मिळालंय आणि शिंदे गटाची उत्तर देण्यासाठी धावाधाव सुरू झाली आहे। भारतीय जनता पक्षाची जे काय करायचे आम्ही केलं ना। भारतीय जनता पक्ष जेव्हा शिवसेना गिळायला लागली तेव्हा आम्ही बाहेर पडलो। भारतीय पक्षाचं धोरण आहे वापरा आणि फेका। आता ज्यांना त्यांच्या त्या अजगरी जबड्यात जायचं असेल त्यांनी जावं। शिवसेना जी आहे ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आहे। हा गट तो गट म्हणजे शिवसेना कधीच नव्हती। हा जो गट तुम्ही म्हणताय त्याचं त्या गटाचं नाव घेतोय, हा पुढल्या 2-4 महिन्यात तुम्हाला दिसणारही नाही महाराष्ट्रामध्ये। एकनाथ शिंदे हे कोणत्याही चक्रव्यूहात फसणारा नेता नाही। चक्रव्यूह तोडून त्यांनी केलेला उठाव हा महाराष्ट्राने नाही तर जगाने पाहिलेला आहे। म्हणून अशी ताकद ज्या नेत्यामध्ये असते त्याला कोणी चक्रव्यूहात अडकू शकत नाही, हे तेवढं सत्य आहे। अशी वेळ जर कदाचित आलीच तर ती चक्रव्यूह तोडण्याची ताकद एकनाथ शिंदेमध्ये आहे। सुरेश नवलेंच्या आरोपांनी खळबळ माजलेली असताना भाजपनंही थेट सुरेश नवलेंवर हल्लाबोल केलाय। मला वाटतं सुरेश नवले साहेबांचं स्वतःच्या मतदारसंघातलं राजकारण संपून 10 वर्षाहून जास्त काळ झाला।
त्यामुळे सुरेश नवले काय म्हणतात याचा राज्याने विचार करायची गरज नाही, त्यांच्या मतदारसंघात देखील त्याचा विचार केला जातो. लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून महायुतीत रुसवे फुगवे असल्याचं बोललं जात होतं. मात्र आता त्यावर नवलेंनी थेट आरोप करत महायुतीमध्ये आलबेल नसल्याची कबुलीच दिल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे नवलेंच्या आरोपांवर महायुती आणि त्याहीपेक्षा भाजप काय भूमिका मांडतंय हे पाहणं महत्वाचं आहे. कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.